नमस्कार. देवमाचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहेत आणि आज अक्षय तृतीया आहे. महाराज, तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुद्धा शुभेच्छा. एक असं ऑब्झर्वेशन आहे की अक्षय तृतीया म्हटलं की सोनं घेणं, फ्लॅट घेणं, गाडी घेणं, सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये सगळे अडकून असतात. तर अक्षय हे आपल्या अध्यात्मामध्ये पण आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये ते आलं पाहिजे. तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन द्या. विषय अतिशय उत्तम तुम्ही पुढे मांडलेला आहात. सर्वप्रथम तुम्हाला आणि देवमाजाच्या सर्व प्रेक्षकांना, टीमला या अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीया जी आहे ही वैशाख शुद्ध तृतीया असं म्हटलं जातं. शुक्ल पक्षातली पहिली तृतीया जी आहे ती अक्षय तृतीया तिला म्हटलं जातं. आता अक्षय असं का म्हटलं जातं, तर तिथीचं कसं आहे की सूर्यानं एका दिवशी 2 तिथीला जर पाहिलं तर एका तिथीचा क्षय होतो आणि दुसरी सुरू होती असं म्हटलं जातं. परंतु वैशाख महिन्यातली शुक्ल पक्षातली ही जी तृतीया आहे ह्या तिथीला कोणताही क्षय नाही. याची एकमेव तिथी आहे आणि त्यामुळं या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला क्षय नाही अशी तिथी. आता या दिवसाचं महात्म्य जे आहे हे पौराणिक महात्म्य जे आहे ते पण मोठं आहे आणि व्यावहारिक जगामध्ये आत्ताच आपण जे सांगितलं की लोकांना काहीतरी खरेदी नवीन करावं, सोनं नाणं, संपत्ती, इस्टेट असं काहीतरी खरेदी करावं असा त्यांचा मोह असतो आणि त्यांचा असा समज आहे की या दिवशी कोणती गोष्ट आपण खरेदी केली तर ती अक्षय राहते. तर या दोन्हीचा अर्थ आता आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे याच तिथीला भगवान परशुराम हे महाविष्णूचे अवतार या पृथ्वी तलावरती जन्माला आले. हायग्रीव हे सुद्धा याच तिथीला जन्माला आले असं मान्यता आहे आणि अशी हे पुण्य पावन तिथी आहे. नरनारायण सुद्धा याच तिथीला अवतरित झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांमुळं ह्या तिथीला विशेष महात्म्य प्राप्त झालेलं आहे. आता याचा पौराणिक अर्थ जर आपण पाहिला तर असं सांगितलेलं आहे की पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता. तो व्यापारी होता, परंतु आर्थिक परिस्थितीनं अगदी तो जर्जर झालेला असा होता. म्हणजे काय की त्याच्याजवळ धन अजिबात शिल्लक राहायचं नाही आहे. तो एकदा काय होतं की जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये जाऊन जाता जाता त्याला लक्षात येतं की आपल्या समोरच काही ऋषीमुनी, काही ब्राह्मण त्या ठिकाणी पूजन करतायत. तर ते लक्ष्मी वल्लभाचं पूजन करतायत असं पाहिलं आणि त्यांना विचारलं की ह्या दिवशी हे काय तुम्ही करता. तर त्यांना या अक्षय तृतीयेचं महात्म्य सांगितलं की ही तिथी जी आहे ही अक्षय तृतीया आहे. या तिथीच्या दिवशी ज्या ज्या गोष्टीचा सत्संकल्प आपण करतो, ईश्वराला स्मरून आपण संकल्प करतो, तो संकल्प काय होतो, फलद्रूप होत असतो. आणि म्हणून या दिवशी दानाला फार महत्त्व आहे असं सांगितलेलं आहे. मग दान कोणतं करावं, तर जे पिवळ्या रंगाचं दान आहे, धान्य असतं, विशेषतः धान्य जे आहे ते पिवळ्या रंगाचं दान केलं जातं. त्याच्यानंतर मातीचा कुंभ घेतला जातो, त्या कुंभामधून जलदान केलं जातं. म्हणजे या दिवशी समजा जर कोणी अन्नदान केलं किंवा जलदान केलं तर त्याला कधीही इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही ठिकाणी त्याला जल आणि अन्न याची कधीही कमतरता पडत नाही असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यानं ते व्रत त्या दिवशी उपवास केला आणि हे व्रत त्याने प्रत्येक अक्षय तृतीयेला करायला लागला आणि त्याला असं सांगितलेलं आहे की त्याला धनधान्याची संपत्ती प्राप्त झालेली आहे आणि शेवटी तो गेल्यानंतर दुसरा जन्म जो आहे तो कुशावती नावाच्या नगरामध्ये तो क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आला. हा पुण्यार्थ पाठीमागं असल्यामुळं त्याला राजवैभव प्राप्त झालं. म्हणजे अक्षय तृतीयेला जे लोक दान करतात त्यांना राजयोग नशिबामध्ये प्राप्त होतो असं सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांच्या बाबतीत एक प्रसंग असाच घडलेला होता की दुर्वास ऋषी
पांडव ज्या ठिकाणी वनामध्ये राहत होते तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भोजनाची व्यवस्था करा आणि आम्ही स्नान करून येत आहोत. श्रीकृष्णाला कळालं तर द्रौपदीला चिंता लागली की या ठिकाणी आपल्याकडे अजिबात धान्य शिल्लक नाही आहे, यांना आपण कशा पद्धतीनं भोजन दान करणार आहोत. तर ती कृष्णाचं आवाहन करते आणि कृष्ण त्या ठिकाणी काय होतात, अवतरित होतात. आणि कृष्ण त्यावेळी त्यांना एक अक्षय पात्र कुंभ देतात, त्याला अक्षय पात्र म्हणतात, आणि त्यांना वर देतात की तुम्ही या कुंभामधून जी जी इच्छा प्रगट कराल ती ती तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि म्हणून त्यांना त्यानंतर राजयोग प्राप्त झाला. ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्यांना अन्नधान्याची कधीही कमतरता भासली नाही, जलाची कमतरता भासली नाही, अशा पुराणामध्ये कथा दिलेल्या आहेत. म्हणून या दिवशी विशेषतः दानाला फार महत्त्व आहे. नच दानात परमपुण्यम असं सांगितलेलं आहे. दानापेक्षा काही परमपुण्य असं गोष्ट नाही आहे. दानामधूनच पुण्य अर्जित होत असतं. म्हणून भुकेल्याला आपण जेवण वाढलं पाहिजे, तहानेल्याला आपण पाणी दिलं पाहिजे, अशा पद्धतीचा पूर्वीचा जो माणसांमध्ये सगळ्या नित्यनेम होता तो नित्यनेम हा पूर्वीची लोक पाळत होती. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, की शहरं सगळी बकाल झालेली आहेत, सगळ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. पूर्वी जमिनीवरती घरं होती, आता दरवाजासमोर तुमच्या कोणी याचक येत नाही आहे आणि त्याला दान काही त्याच्या हातून घडत नाही आहे. आणि त्यामुळं लोकांना काय व्हायला लागलेलं आहे की हे आर्थिक चणचण भासणं हे फार घडायला लागलेलं आहे. लक्ष्मी हे अस्थिर आहे, परंतु ती स्थिर कुठं असेल तर असं सांगितलं ती सद्गुरूंच्या चरणापाशी किंवा नारायणाच्या चरणापाशी स्थिर आहे. मग असं असताना सुद्धा आपण काय करत असतो, त्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावत असतो. आणि लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे कधीही न सापडणारी गोष्ट आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती खूप उत्तम असा उपाय सांगितलेला आहे की जे नित्यनेम करतात असा प्राणी जो आहे तो दुर्लभ आहे असं सांगितलं आहे. नित्यनेम नामी दुर्लभ तो प्राणी असं आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असा जो माणूस असतो जो नित्यनेम पाळतो असा दुर्लभ आहे या विश्वामध्ये. तो नाम घेणारा माणूस आहे, नित्यनेमानं नाम घेत असतो, हरिनाम घेत असतो, असा दुर्लभ माणूस आहे. त्याच्या जवळच लक्ष्मी वल्लभ असे दोघंही असतात. जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मी आहे. म्हणून जे जे लोक जे नामस्मरण करतात, मनापासून नामस्मरण करतात, त्यांच्याजवळ लक्ष्मी वल्लभ हे सदैव तिष्ठत असतात. म्हणजे त्यांना कधीही लक्ष्मीची वानवा होत नाही त्यांच्याजवळ. आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते काय होतं, सुखमय होतं, आनंदमय होतं. तर व्यावहारिक जगामध्ये काय झालेलं आहे की असं समज आहे की या दिवशी आपण काय केलं पाहिजे की कोणतीही मोठी गोष्ट खरेदी केली पाहिजे. काही लोक जमिनी खरेदी करतात, काही लोक गाड्या खरेदी करतात, वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात, काही लोक सुवर्ण खरेदी करत असतात, काही रजत म्हणजे चांदी खरेदी करतात. अशा वेगवेगळ्या जीवनोपयोगी वस्तू असतील किंवा समृद्धीच्या गोष्टी आहेत त्या साठवण्याचा प्रकार म्हणून काय करतात, ह्या अक्षय तृतीय दिवशी प्रयत्न करत असतात. कारण अक्षय तृतीया ही जी आहे ही 3.5 मुहूर्तातला अर्धा मुहूर्त आहे, अर्धा शुभमुहूर्त आहे. त्यामुळे या वेळेला कोणताही तुम्ही शुभ संकल्प केला तर तो काय होतो, तो फळाला जातो असं सांगितलेलं आहे. मग आपण संकल्प कुठला केला पाहिजे, मी एवढं धन कमवेन हा काही संकल्प होत नाही. हा व्यावहारिक जगातील माणसाची हाव आहे, ती अपेक्षा. आणि त्यासाठी काय करतो माणूस की अनितीचा सुद्धा वापर करतो, कारण त्याला कमवायचं असतं, अर्जित करायचं असतं. परंतु सत्संकल्प जो आहे म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठीचा जो संकल्प आहे असा संकल्प करावा. तुम्ही पुण्य अर्जन केलं तर काय होणार आहे, तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणार आहे. तुम्हाला सप्त स्वर्ग आहेत. जेवढा पुण्यार्थ मोठा तेवढा वेगवेगळ्या वरच्या स्वर्गांच्या स्तरामध्ये तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी तुम्हाला स्थान मिळतं आणि तिथं खऱ्या अर्थानं सुख आणि आनंद असतो. परंतु जर आपण इतरांना त्रास दिले, इतरांचं नुकसान केलं, इतरांच्या हत्या केल्या, पशुहत्या केल्या, या दिवशी विशेषतः सात्विक अन्न खावं असं सांगितलेलं आहे. उपवास करावा. त्याच्यामुळे काय होतं की उपवासानं, उप म्हणजे जवळ, जवळ आपल्या ईश्वराचा वास आहे अशा पद्धतीनं, आपल्या आराध्य दैवताचा वास आहे अशा पद्धतीनं भावना आणून तो जर उपवास आपण त्या दिवशी केला तर खऱ्या अर्थानं काय होतं की हे जे अक्षय तृतीयेचा पुण्यार्थ त्याला प्राप्त होत असतो. या दिवशी जेवढी साधना करता येईल,
साधनेचा जर संकल्प केला की मी या वर्षी काय करेन, प्रत्येक दिवशी 100 माळांचा जप करेन, किंवा मी प्रत्येक दिवशी काय करेन की भगवत पुराण गाईन, प्रत्येक दिवशी दासबोध, ज्ञानेश्वरी असे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं मी वाचन करेन आणि त्याप्रमाणे मी आचरण करेन, अशा पद्धतीने जर सत्संकल्प केला तर खऱ्या अर्थानं तो काय होईल, पुण्यप्रद होईल आणि फळाला येईल. हा 3.5 मुहूर्तातले अर्धा मुहूर्त आहे. त्याच्यामुळं जी जी इच्छा आपली असेल ती ती फलद्रूप होत असते. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. वाईटाचे गुण हे वाईटच होतात, कारण त्याला सुद्धा ईश्वर काय करत असतो, तथास्तु म्हणत असतो. त्यामुळं आपण ठरवायचं आहे की आपण कोणता संकल्प केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा संकल्प कुठला असेल तर आत्मोद्धाराचा संकल्प, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा संकल्प. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी काय करावं लागतं आपल्याला, तर त्याची भक्ती आराधना आपल्याला करावी लागते. आणि भक्ती आराधना केल्यानंतर काय होतं, तो परमात्मा जो आहे, परम आत्मा, आपण आत्मा आहोत तो तो परमात्मा आहे, आपण ब्रह्म आहोत तर ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माची आपल्याला ओढ निर्माण होते आणि मग ते परब्रह्म काय आहे ते आपल्या जवळ येत असतं आणि आपल्याला भेटत असतं आणि आपला जन्माचा उद्धार होतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अनेक संत, महात्मे, यती, साधुपुरुष, संन्यासी, ऋषीमुनी यांनी तप केलं, वैराग्य स्वतःच्या अंगी बांधलं आणि ईश्वराची प्राप्ती करून घेतलेली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर या नरदेहाचा आपल्याला जर काय उत्कर्ष करायचा असेल किंवा आपल्याला त्या नरदेह हा जो आहे हा पावन करायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्याचा ध्यास लागला पाहिजे आणि त्याचा ध्यास लागला म्हणजे त्याला आपला ध्यास लागतो. आणि मग काय होतं की हे अंतर दोन्हीमध्ये खूप कमी कमी होत जातं आणि ते एकत्र येतं आणि त्यावेळी काय होतं की परब्रह्म आणि आपण ब्रह्म हे दोन्ही एक होऊन जातो. तर आजचा जो दिवस आहे हा खऱ्या अर्थानं सत्संकल्प करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यानं असं म्हटलं पाहिजे की मी काय करेन की विद्यार्जन चांगल्या पद्धतीनं करेन आणि चांगले उत्तम गुणाने मी उत्तीर्ण होईन. आई वडील जे असतील त्यांनी ठरवलं पाहिजे की मी माझ्या पाल्यांचं म्हणजे मुलाबाळांचं, नातेवाईकांचं सगळ्यांचं पालनपोषण व्यवस्थित करेन, धर्माचरण करेन आणि मी धर्माचरण करून काय करेन, त्या ईश्वराला प्राप्त करून घेईन. प्रत्येक योग्यानं ज्याला ज्याला परमेश्वर प्राप्तीची पिपासा आहे, ज्याला ज्याला वाटतं की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे, त्या सर्वांनी या दिवशी संकल्प केला पाहिजे की माझ्या मनामध्ये हे ईश्वरा तू मला अशा पद्धतीचा आशीर्वाद दे की माझ्या मनामध्ये भक्ती ही दृढ होईल, अक्षय भक्तीचं मला वरदान दे असं म्हटलं पाहिजे. भक्ती सुद्धा कशी असली पाहिजे, अक्षयी असली पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण रोज एका देवाची पूजा करत असतो आणि बरेच दिवस झाले तरी देव काय आपल्यावरती कृपा करत नाही असं वाटतं आपल्याला. मग आपल्याला वाटतं ह्या देवाच्यात काही अर्थच नाही. मग आपण काय करूया, आता हे शंकराचं करून बघितलं, आता विष्णूचं करायला लागूया. मग विष्णू नाही तर आता काय, देवी फार श्रेष्ठ आहे मग देवीचं करूया. हे एका ठिकाणी कुठेही भाव न ठेवण्यामुळं त्याला ते दैवत प्रसन्न होत नाही. आणि दैवत काय तुमची परीक्षा घेत नसतात, जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला ते प्राप्त आहे. हा मृत्युलोकीचा नियम आहे. ज्या ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टी काय होतं, तुम्हाला मल्टिप्लिकेशननं प्राप्त होतात. त्यामुळे ईश्वरी आशीर्वाद सुद्धा खूप लवकर प्राप्त होतात. फक्त तळमळीनं करण्याची गरज आहे आणि एका ठिकाणी कुठेतरी श्रद्धा ठेवून करणं गरजेचं आहे. एका संपादिता तुझं गायीनं अनंत असं, तो अनंत आहे पण त्याला एका ठिकाणी बांधलेला आहे. अशा त्या संपादिताला काय केलं पाहिजे, त्याचे चरण पकडले पाहिजेत म्हणजे तो प्रसन्न होणार आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला वेगळा गुरु करतील लोक. आज हा गुरु काय आता गोड बोलवतो पण अचानक रागवायला लागला आपल्याला, चला त्याच्याकडे नको जायला, आता दुसरा कोणते गुरु एखादा भगवा कपडे असलेला बरा असतो, जरा ताकदवान असतो, सामर्थ्यवान असतो, त्याच्याकडे जाऊया. हे जर करायला लागले लोक तर त्यामुळे काय होईल, एका ठिकाणी कुठेच निष्ठा नाहीये आणि जिथं निष्ठा नाहीये त्या ठिकाणी कोणतंही फळ नाहीये असे. आणि निष्ठेचं बळ जे असतं तेच तुम्हाला फळ देत असतं असं आहे. म्हणून एकनिष्ठ असावं. कोणत्याही ठिकाणी एकनिष्ठ जर असाल तर तुम्हाला काय होतं,
त्याप्रमाणे त्याचं फळ प्राप्त होत असतं. आपण जसं व्यवहारामध्ये नोकरी करत असतो, आपल्या मालकाशी जर आपण एकनिष्ठ नसू तर मालक आपल्याला प्रमोशन देणार आहे का पुढं, किंवा पगार आपला वाढवणार आहे का? नाही वाढवणार. कारण काय की मालकाला सुद्धा काय हवं असतं, एकनिष्ठ सेवक हवा असतो. तो आपण सांगितलेलं सगळं काम व्यवस्थित करणारा हवा असतो. तसं परमेश्वर सुद्धा जो आहे किंवा सद्गुरू सुद्धा आहे, त्याची इच्छा असते की आपली आज्ञा त्यानं पाळली पाहिजे शिष्यानं. आणि ती आज्ञा कशासाठी पाळायची, ते त्याच्या स्वतःच्या उद्धारासाठी. जो नित्य नेम जो आहे दिलेला, तो नित्य नेम पाळणं फार गरजेचं आहे. नित्य नेम सद्गुरूंना फार आवडतात. जो भक्त, जो शिष्य नित्य नेम पाळतो त्याच्यावरती विशेष कृपा होत असते. आणि म्हणून सद्गुरूला काय प्रिय असेल तर आज्ञाधारकपणा, शिष्याचा आज्ञाधारकपणा जो आहे तो तिथं प्रिय असतो. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नामाबद्दलचा जो नित्यनेम आहे असा प्राणी फार दुर्लभ आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ असं आहे, त्याच्या जवळ लक्ष्मी वल्लभ आहेत. लोक इतरत्र सगळीकडे पळत असतात पैसा 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 करत, परंतु तो पैसा तुमच्या जवळच आहे. लक्ष्मी वल्लभ हे तुमच्याच जवळ आहेत. आणि ते कधी असू शकतात, जिथं नाम आहे तिथं ते असतात. म्हणून गोंदवलेकर महाराजांचे पण प्रवचनांमध्ये तुम्ही ऐकाल तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की नाम म्हणजे माझा श्वास आहे म्हणून सांगितलं, माझा प्राण आहे. तर प्राण असल्यामुळं तो अतिशय प्रिय असतो आणि म्हणून नामाला फार महत्त्व दिलेलं आहे. तर आजचा हा जो अक्षय्य तृतीयेचा संकल्प आहे हा सर्वांनी काय घेतला पाहिजे, तर माझ्या मनामध्ये भक्ती जी आहे, सद्गुरूच्या प्रतीची जी भक्ती आहे, माझ्या आराध्य दैवताबद्दलची भक्ती ही दृढ व्हावी, हे चांगल्या पद्धतीनं घडावी आणि मला ते तत्व प्राप्त व्हावं असा संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प करून जर तुम्ही त्या पद्धतीनं आचरण कराल तर निश्चित आणि निश्चित अर्थानं तो संकल्प लवकरात लवकर फलद्रूप होईल. कारण ही अक्षय्य तृतीया आहे, याला कुठल्याही या तिथीला क्षय नाही आहे. आणि ज्या तिथीला क्षय नसतो त्या ठिकाणी अक्षय म्हणजे संपूर्णपणे कृपा प्राप्त होत असते. आणि म्हणून आजच्या या दिवशी प्रत्येकानं काय केलं पाहिजे तर संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प आपला मनी दृढ धरला पाहिजे. जो संकल्प दृढ धरला जातो त्या संकल्पाला बळ येतं आणि ज्या संकल्पाला बळ आहे त्याला शक्ती प्राप्त होत असते आणि ती शक्ती जी आहे ह्या आपल्या उद्धाराचं कारण बनते. याच्यातला आणखी एक दुसरा संकल्प म्हणजे आपल्या पितरांच्या प्रती आपलं असणारं कर्तव्य. आणि ते कर्तव्य काय असेल तर मुख्य कर्तव्य म्हणजे आपण काय करत असतो, पिंडदान करत असतो, तर्पण करत असतो. आजची ही जी तिथी आहे ही तिथी अक्षय्य तिथी असल्यामुळं या दिवशी तीळ तर्पण केलं, तीळदान केलं समजा, तर ते काय होतं, त्या पितरांना प्राप्त होत असतं आणि त्या पितरांची आपल्यावरती विशेष कृपा होत असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तर्पण करावं, पितरांची श्राद्ध करावीत, त्याच्यामुळे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं आणि ते अक्षय्य आशीर्वाद असतात. त्यामुळं आपल्यावरती अखंड कृपा व्हावी या दृष्टीनं आजच्या दिवशी पितृश्राद्ध किंवा पितृतर्पण केलं जातं. आता तीळ तर्पण किंवा तीळदान हेच का केलं जातं, कारण तीळ जर बघितलं तर हे कशाचं प्रतीक आहे, हे स्निग्ध आहे. तीळ म्हणजे स्निग्ध म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. आपल्या पितरांच्या प्रती असणारं प्रेम जे आहे ते दर्शवणारं म्हणजे हे तीळ वापरलं जातात. आणि ते तीळदान किंवा तीळ तर्पण जर केलं तर त्या पितरांना विशेष प्रेम उत्पन्न होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून आजच्या दिवशी पितृतर्पण करणं हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. म्हणून आजच्या या अक्षय तृतीयाच्या दिवशी माझं सर्वांना मनापासून आवाहन किंवा विनंती समजा, सर्वांनी काय करा की आजच्या दिवशी एक सत्संकल्प करा. कोणताही सत्संकल्प असू देत. सत म्हणजे ईश्वर, त्या ईश्वराच्या प्रती केलेला संकल्प आहे तो असावा. आणि तो संकल्प पूर्ण जाण्यासाठी मी प्रवाहित असेन, रोज कार्यरत असेन, अशा पद्धतीनं तुम्ही संकल्प करा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. जसं म्हणतात ना की उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःचा उद्धार तुम्ही स्वतः करून घ्या. हे सत्यवचन आहे. याप्रमाणे जर आपण करू तर निश्चित आणि निश्चित अर्थानं आपला उद्धार होईल, यात संशय नाही. जय जय रघुवीर समर्थ.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा